मंत्री प्रताप सरनाईक सर आपल्यासोबत आहेत. सर, 2 दिवसांपूर्वी म्हणजे कालच आपण ओला, उबेर, रॅपिडो यावरती सभागृहात प्रश्न उपस्थित झालेला होता. त्याचबरोबर ज्या गाड्या महागड्या आहेत त्याचं रजिस्ट्रेशन हे परराज्यात होतं आणि त्यामुळे कुठेतरी आपला महसूल बुडतोय असा देखील एक मुद्दा लेखी प्रश्नोत्तरातनं धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. आता नेमकं ओला, उबेर, रॅपिडो याच्या संदर्भात काय निर्णय होणार आहे? राज्यामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा मिळाव्या ह्या हेतूनं परिवहन विभागानं 2 व्हीलर बाईक टॅक्सीची परवानगी द्यावी अशी विनंती कॅबिनेटकडे दिली होती. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करून 2 व्हीलर बाईक टॅक्सी जी आहे ही फक्त EV असावी असा निर्णय दिला आणि त्या माध्यमातून आम्ही तशी सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर ओला, उबेर, रॅपिडो ह्या संस्थेनं आमच्याकडे मागणी केली. टेम्पररी लायसन त्यानं 1 महिन्याकरता दिलं, परंतु कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केलेली नाही. त्यामुळे ते 1 महिन्यानंतर तेही लायसन त्यांचं रद्द केलं. परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी पेट्रोल बाईक ह्या रस्त्यावर आणल्या आणि त्या स्वमालकीच्या नाही लोकांच्या स्वतःचं ॲप त्यांनी जे निर्माण केलेलं आहे त्याच ॲपमध्ये त्यांना संधी उपलब्ध दिली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागच्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 4 ते 4.5 लाख ह्या पेट्रोल बाईक रस्त्यावर आल्या. आणि त्यामुळे आम्ही कारवाई करत राहिलो. कारवाई करत असताना जो 500 रुपये दंड आहे तो दंड आरामात ते भरत होते, कारण 1 रुपयाचा सुद्धा शासनाला महसूल त्या माध्यमातून मिळत नव्हता. आणि थेट हे ओला, उबेर, रॅपिडोवाले डायरेक्ट परस्पर आपल्या ॲपच्या माध्यमातून पैसे बकळ कमावत होते. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आता त्यांना लायसन्स द्यायचं, त्यांना बॅच द्यायचा आणि त्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणारे जे कोणी बाईक टॅक्सीवाले असतील त्यांच्याकडनं दररोजचे 5 रुपये शासनाला महसूल आणि त्याचबरोबर 2% रक्कम जी आहे ती प्रत्येक फेरीमागे त्यांनी वेलफेअर फंड म्हणून शासनाला भरावं. आणि ही योजना आम्ही 1 ऑगस्टपासून अंमलात आणतो आहे. जोपर्यंत पूर्णपणे EV बाईक रस्त्यावर येत नाही तोपर्यंत ह्या बाईक तर आता, कारण लोक त्याचा वापर करतात त्यामुळे बंद करता येणार नाही, परंतु त्यांना 6 महिने किंवा 9 महिन्याची मुदत देऊन त्या माध्यमातून त्यांच्याकडनं काही आपल्याला उत्पन्न होत नव्हतं ते हे उत्पन्न होईल. आणि राहिला दुसरा प्रश्न की ह्या राज्यातून लोक कर्ज घ्यायचं, महागड्या गाड्या घ्यायच्या, मर्सिडीजसारख्या मोठमोठ्या गाड्या घ्यायच्या आणि त्याचं रजिस्ट्रेशन मात्र दीव दमन किंवा पॉंडिचेरी ह्या राज्यात करायचा आणि तो नफा कमवायचा असं काही वाहनधारकांनी ठरवलं होतं. कर चुकवत होते, कर चुकवेगिरी ते करत होते आणि त्या माध्यमातून आमच्या असं निदर्शनास आलं. आणि त्यामुळे आम्ही आता त्यावर असा निर्णय दिलेला आहे की जे कोणी अशा प्रकारचं काम करतील त्यांचा ते राज्यामध्ये राहत आहेत, त्यांनी राज्यातून लोन घेतलं आहे, व त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करतात आणि त्यामुळे यावर जी कारवाई आहे ती करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्या माध्यमातून कडक कारवाई करण्याची भूमिका ही राज्य शासनाने घेतलेली आहे.